press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक भरभराटीचे, संपत्तीचे आणि सर्वप्रथम ज्ञान संपन्नतेचे जावो ही अपेक्षा. त्याचबरोबर पहा की या नवीन वर्षातला हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे 12वीचं वर्ष आहे. 12वीच्या वर्षामध्ये तुम्हाला हे जे राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण आहे ते एकूण 12 मार्कांसाठी आहे, म्हणजे सर्वात जास्त मार्कांसाठी हे राष्ट्रीय उत्पन्न प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणाचा चांगला अभ्यास करा. आउट ऑफ मार्क्स सुद्धा या टॉपिकला मिळू शकतात. चांगल्या प्रकारचे पॉईंट्स जर तुमच्या लक्षात राहिले, राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या, त्यानंतर त्या संकल्पना या जर व्यवस्थित पाठ केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क्स या प्रकरणाला मिळणार आहेत. तर पहा, मागील लेक्चरला आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहिल्या. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमधल्या 3 पद्धती आहे. त्यामध्ये आपण उत्पादन पद्धती, प्रोडक्शन मेथड या संदर्भात आजच्या लेक्चरला माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मागील लेक्चरचा थोडा आढावा घेताना आपण मागील लेक्चरला पहा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहिल्या. त्यामध्ये सर्वात पहिली संकल्पना होती स्थूल देशांतर्गत उत्पादन, GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन. मग एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत पहा. GDP मध्ये भौगोलिक सीमारेषेचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे एका देशात, आपल्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत ज्या काही वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांच्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांचं पैशात व्यक्त केलेलं मूल्य हे तुम्ही GDP मध्ये काउंट करतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन. त्यानंतर पुढचं येतं NDP, त्याला तुम्ही म्हणतात नेट डोमेस्टिक प्रोडक्शन. मग नेट डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणजे काय? GDP मायनस डेप्रिसिएशन. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन मधनं डेप्रिसिएशन म्हणजेच घसारा वजा जाता जी रक्कम शिल्लक राहते, जे प्रोडक्शन शिल्लक राहतं त्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. तर अशा प्रकारे GDP आणि NDP. GDP इज इक्वल टू C + I + G + NX किंवा X - M आणि NDP इज इक्वल टू GDP मायनस डेप्रिसिएशन. तर अशा प्रकारे हा भाग आपण मागे पाहिला. त्यानंतर पुढच्या 2 कन्सेप्ट होत्या GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन. त्याला तुम्ही म्हणतात स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादन, ॲग्रिगेट नॅशनल प्रोडक्शन असं पण त्याला म्हटलं जातं. मग ॲग्रिगेट नॅशनल प्रोडक्शन काय आहे की आता इथे भौगोलिक सीमारेषेचा उल्लेख नाही. मग यामध्ये पहा काय इन्क्लूड होत असतं की फॉरेनर जे आहे त्या फॉरेनरने भारतात कमवलेलं उत्पन्न आणि आपले जे NRI आहे त्यांनी विदेशात कमवलेलं उत्पन्न R - P चा समावेश होतो. R स्टँड फॉर मिळकत आणि P स्टँड फॉर तुम्ही त्याला देणी असं म्हणतात. मग निव्वळ येणी वजा निव्वळ देणी अशा प्रकारे हिशोब त्याचा घेतला जातो. म्हणूनच पहा GNP इज इक्वल टू C + I + G + X - M + R - P. म्हणजेच पहा इथे C स्टँड फॉर कन्झम्पशन कॉस्ट आहे, I स्टँड फॉर इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे, त्यानंतर G स्टँड फॉर गव्हर्नमेंट कॉस्ट आहे, X - M त्याला तुम्ही म्हणतात एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट्स, त्याला तुम्ही नेट एक्सपोर्ट असं देखील म्हणतात, निव्वळ निर्यात. आणि लास्ट वन आहे R - P. आता R पहा तुमच्या पुस्तकामध्ये निव्वळ येणी, पण ती निव्वळ येणी काय आहे? विदेशापासून आपणास मिळणारी निव्वळ येणी आणि निव्वळ देणी विदेशातील लोकांनी आपल्या देशात जे काही उत्पन्न मिळवलंय त्याचा जो काही प्रॉफिट आहे तो जो त्यांनी त्यांच्या देशामध्ये पाठवलाय त्याला निव्वळ देणी म्हणतात. म्हणजे NRIने कमवलेलं उत्पन्न आपल्याकडे प्लस करायचं आणि फॉरेनरने आपल्याकडनं मिळवलेलं उत्पन्न जे ते विदेशात पाठवणार आहे ते आपण काय करणार? मायनस करणार. तर अशा प्रकारे GNP आहे.
त्यानंतर पुढे आहे NNP, नेट नॅशनल प्रोडक्शन, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. सिंपल आहे पहा, GNP मायनस डेप्रिसिएशन म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा जाता, एकूण राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा जाता जे काही उत्पन्न शिल्लक राहतं त्याला तुम्ही NNP, नेट नॅशनल प्रोडक्शन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात. त्यानंतर पुढे एक हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची कन्सेप्ट आहे, ती तुमच्या 12वीच्या अभ्यासक्रमासाठी नाही आहे, पण भविष्यात पुढे एक सेपरेट लेक्चर घेऊन मी ती कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आजच्या या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहे, मेथड्स आहे, त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिली पद्धत येते पहा, उत्पादन पद्धत. 3 पद्धती पाहायच्या आहेत आपल्याला. पहिली आहे उत्पादन पद्धत, त्याला तुम्ही प्रोडक्शन मेथड असे म्हणतात. दुसरी आहे उत्पन्न पद्धत, त्याला तुम्ही इन्कम मेथड असे म्हणतात. आणि लास्ट वन आहे कॉस्ट मेथड, खर्च पद्धत. तर या प्रकारे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च या 3 पद्धतीच्या सहाय्याने आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं काउंटिंग करणार आहोत. पहा, आपला देशही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतो. साधारणपणे ॲग्रिकल्चरचं जे प्रोडक्शन आपण किंवा ॲग्रिकल्चरचं राष्ट्रीय उत्पन्न काउंट करताना आपण एकूण उत्पादन पद्धतीचा वापर करत असतो. टोटल प्रोडक्शन मेथड म्हणजे प्रोडक्शन मेथड जी आहे त्या प्रोडक्शन मेथडचा वापर कृषी असेल, खाणकाम वगैरे असेल, या सारख्या उद्योगांचं राष्ट्रीय उत्पन्न काउंट करण्यासाठी केला जातो. मग आता ही उत्पादन पद्धत काय आहे? राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत किंवा त्याला तुम्ही माल साठा पद्धत असे देखील म्हणतात. जो काही प्रोडक्शन झालेलं आहे एका आर्थिक वर्षामध्ये देशातील लोकांनी ज्या काही वस्तू आणि सेवा निर्माण केलेल्या आहे त्यांचं जे मापन केलं जातं त्याला तुम्ही म्हणतात उत्पादन पद्धत. प्रोडक्शन, किती प्रोडक्शन झालं? एक सिंपल आहे पहा, एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने वर्षभर शेतामध्ये कष्ट करून समजा त्याला गव्हाचं उत्पन्न येत असेल किंवा वेगवेगळ्या पिकांचं उत्पन्न मिळत असेल. मग सुरुवातीला समजा त्याने एका हंगामामध्ये 10 पोते गव्हाचे मिळवले, दुसऱ्या हंगामामध्ये आणखी काहीतरी धान्य पीक त्याने घेतलं, तर असं टोटल मिळून गव्हाच्या पोत्याचं त्याचं उत्पादन झालं 10 पोते आणि आणखी तांदळाचं किंवा इतर काही धान्याचं उत्पादन झालं 10. अशा प्रकारे त्याने वर्षाकाठी 10 आणि 10 20 पोते निर्माण केले. हे टोटल प्रोडक्शन आहे त्याचं, एकूण उत्पादन. मग किती उत्पादन केलं, मग ते काउंट करण्याची मेथड आहे, त्याला तुम्ही म्हणतात राष्ट्रीय उत्पादन पद्धत. पहा, त्यामध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते. मग अर्थव्यवस्थेत शेती, खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, त्याच्यानंतर लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण, अशा इतर ज्या काही सेवा आहे अशा विविध क्षेत्रात त्याची विभागणी केली जाते अर्थव्यवस्थेची. आणि मग प्रत्येक क्षेत्रात किती प्रोडक्शन झालं? 5 सेक्टर आहे आपल्याकडे. पहिलं प्राथमिक क्षेत्र, मग त्या प्राथमिक क्षेत्रामध्ये किती उत्पादन झालं? दुसरं द्वितीय क्षेत्र, त्या द्वितीय क्षेत्रामध्ये किती उत्पादन झालं? आणि लास्ट वन थर्ड सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर, त्या सर्व्हिस सेक्टरमध्ये किती उत्पादन झालं? हे सर्व प्रोडक्शन काउंट केलं जातं आणि ते उत्पादन पद्धतीमध्ये गणलं जातं. मग आता उत्पादन पद्धतीचा विचार करताना पहा, सर्वात महत्त्वाचं राष्ट्रीय स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीत 2 पर्यायी पद्धती सांगितलेल्या आहे. सर्वात पहिली पद्धत आहे अंतिम वस्तू पद्धती. यात लास्ट गुड्स ज्या आहे म्हणजे शेवटची वस्तू. फॉर एक्झाम्पल पहा, आता तुम्ही कपडे, तयार कापड किंवा तयार कपडे, कॉस्ट्युम जे आहे ते शेवटची वस्तू आहे, पण त्याआधी काही वस्तू तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल, कच्चा माल आहे कापूस, त्या कापसाला सुद्धा मूल्य असतं. मग त्या कापसापासून कापड तयार होतं. कापड ही अंतिम वस्तू नाहीये, पण मग त्या कापडाला सुद्धा व्हॅल्यू आहे. त्यानंतर कापडाच्या पुढे मग त्या कापडापासून ड्रेस तयार होत असतो. मग तो ड्रेस हा अंतिम मूल्य झालं, त्या अंतिम वस्तू झालं आणि त्या अंतिम वस्तूचं जे काही मूल्य आहे तेच उत्पादन पद्धतीमध्ये काउंट केलं जातं. म्हणूनच पहा, अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्यांची बेरीज केली जाते.
प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि थर्ड सेक्टर. हां, सर्वात प्रथम तुमच्या या कन्सेप्ट लक्षात घ्या. प्राथमिक क्षेत्र, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, खाण व्यवसाय, मत्स्यमारी, पशुपालन वगैरे या सर्वांचा समावेश होतो. त्यानंतर सेकंडरी सेक्टर जे आहे, सर्व प्रकारचे प्रोसेसिंग युनिट, प्रक्रिया उद्योग जे आहे, प्रक्रिया व्यवसाय जे आहे, त्या सर्वांचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. आणि लास्ट वन आहे थर्ड सेक्टर, त्याला तुम्ही म्हणतात सर्व्हिस सेक्टर. मग ही सर्व्हिस, आपल्या देशाचा जो GDP आहे त्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त पर्सेंटेज या सर्व्हिस सेक्टरचा आहे, सेवा क्षेत्राचा आहे. मग हे सर्व्हिस सेक्टर, ज्या काही तयार वस्तू आहेत त्या शेतकऱ्याने तयार केलेली माल, मग तो कुठं जातो? प्रोसेसिंग युनिटकडे. आणि प्रोसेसिंग युनिट नंतर जो काही कारखान्यामध्ये पक्का माल तयार होतो तो प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सेवा क्षेत्र करत असतं. तर अशा प्रकारचं सेवा क्षेत्र आहे. मग या तीनही क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या अंतिम वस्तू ज्या आहे त्यांचं उत्पन्न मोजलं जातं, त्यालाच तुम्ही म्हणतात उत्पादन पद्धत. त्यानंतर अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूंचा वापर करता येत नाही का? मध्यम वस्तूंचा वापर करतात, म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूंच्या मूल्याचा समावेश केलेला असतो. मग आता अंतिम वस्तू, आता जो शर्ट तयार झालेला आहे तो शर्ट तयार होत असताना कापसाचं मूल्य विचारात घेतलं, कापडाचं मूल्य विचारात घेतलं, म्हणजे आधी रॉ मटेरियल, त्यानंतर प्रोसेसिंग, त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर तयार झालेलं कापड, आणखी प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा तयार झालेला शर्ट. म्हणजे या सर्व मूल्यवृद्धी जी आहे ती विचारात घेऊन मग ते राष्ट्रीय त्याचं उत्पन्न काउंट केलं जातं. त्यानंतर आता साधारण जर घ्यायचं झालं तर पहा, ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतींचा समावेश होतो. मग गहू ब्रेड तयार करण्यासाठी रॉ मटेरियल आहे, पण फक्त डायरेक्ट गव्हाच्या साहाय्याने तुम्ही ब्रेड तयार करत नाही, ते गव्हाचं पीठ तयार केलं म्हणजे त्याच्यावर काय झाली? प्रोसेसिंग झाली. पण मूल्य वाढलं ना. पहा, जो काही गहू आहे त्या गव्हाचं मूल्य वेगळं आहे, त्या गव्हापासून तयार केलेलं जे पीठ आहे त्या पिठाचं मूल्य वेगळं आहे, त्यानंतर त्या पिठापासून पुन्हा काही प्रोसेसिंग केल्यानंतर जे काही ब्रेड तयार होतं त्याचं मूल्य वेगळं झालेलं असतं. तर अशा प्रकारे मग त्या ब्रेडचं मूल्य विचारात घेताना या रॉ मटेरियल किंवा प्रोसेसिंग युनिट ज्यांचं आहे त्यांचा सुद्धा मूल्याचा विचार करून मग ब्रेडचं मूल्य ठरत असतं. ते अंतिम मूल्य आहे किंवा अंतिम वस्तूचं मूल्य आहे. त्यानंतर पुढे पहा, मूल्यवर्धित पद्धती. आता मूल्यवर्धित पद्धतीचं उदाहरणच तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. सिंपल आहे. पहा, इथे तुम्हाला चार्ट दिसतोय. या चार्टमध्ये आपण पाहू शकतो की मूल्यवर्धित पद्धतीचा दृष्टिकोन कसा आहे. त्यामध्ये पहा, ड्रेस जे कापड आहे ते कापड तयार होत असताना मूल्यवृद्धी कशी होते. सर्वात पहिलं कापूस. कापसाची किंमत आहे सपोज 150 रुपयाचा कापूस विचारात घेतला आपण, 150 रुपयांचा कापूस. मग आता त्याच्यामध्ये पहा, तुम्हाला दुसरा कॉलम दिसतोय आदानांचे मूल्य. जे इनपुट्स आहे ते 0 आहे. मग वर्धित मूल्य किती आहे? ॲडेड टॅक्स, ॲडेड व्हॅल्यू त्याला म्हटलं जातं. ती ॲडेड व्हॅल्यू किती आहे? 150 रुपये. त्यानंतर कापसाचं सूत तयार होतं. आता कापसाचं सूत तयार होत असताना त्या सूताचं व्हॅल्युएशन किंवा ते मूल्य होतं 250 रुपये. आधीचं मूल्य किती होतं कापसाचं? 150 रुपये. मग आता त्याच्यात ॲडेशन किती झालं? 150 प्लस 100 म्हणजेच 250 रुपये. आता पहा, इथे दिसतंय तुम्हाला दुसऱ्या कॉलममध्ये आदानांचे मूल्य 150 आणि वर्धित मूल्य 100 हे आहे ॲडेड व्हॅल्यू. त्यानंतर पुढे आहे पहा, कापड तयार होतं त्याचं. मग कापड तयार झाल्यावर कापडाचं व्हॅल्युएशन मूल्य आहे 400 रुपये. पहा, त्याआधी सुताचं व्हॅल्युएशन 250. आता किती वाढ झाली कापडामध्ये? तर ती साधारणपणे 150 रुपयाने वाढ झाली. म्हणजेच वर्धित मूल्य ते किती आहे लास्ट वनला? 150 रुपये. त्यानंतर त्या कापडापासून शेवटी तयार झाला शर्ट. शर्ट ही काय आहे? लास्ट गुड्स. त्याला तुम्ही म्हणतात अंतिम वस्तू. आणि या अंतिम वस्तूचं व्हॅल्युएशन मूल्य आहे, शर्टचं प्राइस आहे 500 रुपये. आणि म्हणूनच पहा, आता आदानांचं मूल्य किती झालं याच्यामध्ये? सुरुवातीला 150 रुपयाचा कापूस, त्यानंतर 250 रुपयांचं
सॉरी परत 150 रुपये त्यामध्ये इन्क्लूड केल्यावर सूत तयार झालं. 100 रुपये इन्क्लूड केल्यावर त्यानंतर पुन्हा 150 रुपये इन्क्लूड केल्यावर त्याचं कापड तयार झालं. पुन्हा 100 रुपये इन्क्लूड केल्यावर त्याचा शर्ट तयार झाला. अशा प्रकारे त्या शर्टचं शेवटचं मूल्य हे आलं 500 रुपये आणि वर्धित मूल्य हे पण किती आलंय तिथे 500 रुपये. तर हे आहे जी दुसरी पद्धत वर्धित पद्धती या संदर्भात माहिती आपण आजच्या लेक्चरला पाहिली. यानंतर जी उत्पादन पद्धती आहे त्या उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काउंट करताना काही दक्षता घ्याव्या लागतात. त्या दक्षता काय आहेत त्या संदर्भात माहिती पाहताना पहा, दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूच विचारात घ्यावी. जर अंतिम वस्तू विचारात घेतली नाही तर उत्पन्न जास्त दिसू शकतं. फॉर एक्झाम्पल पहा, आता शेतकऱ्याने तयार केलेला कापूस आहे, कापसाचं उत्पन्न एकदा काउंट केलं, त्यानंतर त्या कापसापासून तयार झालेला जे काही सूत आहे त्या सुताचं उत्पन्न म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न प्लस आता त्या कापसापासून ते सूत तयार झालं त्याच्यातही उत्पन्न वाढलं, परत त्या सुतापासून कापड तयार झालं, कापडापासून शर्ट तयार झाला. मग हे जर टोटल उत्पन्न पाहिलं आपण तर हे उत्पन्न जास्त वाटतं. त्यामुळे तुम्ही अंतिम वस्तूचं जे मूल्य आहे ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काउंट करतात. त्यानंतर पहा, शेतकऱ्याने स्वतःच्या उपभोगासाठी ज्या काही वस्तू साईडला ठेवलेल्या आहे त्या देखील उत्पन्नामध्ये काउंट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल शेतकरी आहे 10 पोते गव्हाचे निर्माण केले, 10चे 10 पोते तो विकत नाही. तो काय करतो 10 पोत्यामधनं समजा 3-4 काय त्याच्या उपभोगासाठी काही उत्पादन साईडला काढून ठेवत असतो, स्टोअर करून ठेवत असतो. मग ते स्टोअर केलेलं उत्पादन आहे ते पण उत्पादनच आहे ना. त्यामुळे लक्षात ठेवा, शेतकऱ्याने जे काही स्वतःच्या उपभोगासाठी राखून ठेवलेलं प्रोडक्शन आहे ते देखील राष्ट्रीय उत्पादनामध्ये काउंट करणं गरजेचं आहे, त्याचं देखील मापन होणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेला अप्रत्यक्ष कर याची रक्कम वजा करावी लागते. इनडायरेक्ट टॅक्स. आता इनडायरेक्ट टॅक्स काय करत असतात, वस्तूचं मूल्य वाढवित असतात. प्रत्यक्ष ती प्रोडक्शन व्हॅल्यू नसतं. ते काय असतं, आता पहा कुठल्याही प्रकारची वस्तू तुम्ही घेतली 10 रुपयाची 20 रुपयाची, समजा 10 रुपयाचा बिस्किट पुडा जरी तुम्ही विकत घेतला तर त्या बिस्किट पुड्याचं जी MRP आहे त्या MRPच्या पुढे एक बारीक स्टेटमेंट लिहिलेलं असतं, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस, सर्व करांचा समावेश करून ते मूल्य त्याचं तयार झालेलं असतं. मग हा ऑल टॅक्सेस काय असतं त्याच्यामध्ये, ही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात आणि या इनडायरेक्ट टॅक्समुळे काय झालेलं असतं, वस्तूचं मूल्य वाढलेलं असतं आणि हे वाढलेलं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात काउंट करणं योग्य नाही, कारण की प्रत्यक्ष प्रोडक्शन वाढलेलं नाहीये. शासनाने जो काही टॅक्स इम्प्लिमेंट केलेला आहे त्या टॅक्स इम्प्लिमेंटेशनमुळं त्या वस्तूची प्राइस तेथे वाढलेली आहे, प्रोडक्शन प्रत्यक्षात वाढलेलं नाही. त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न काउंट करत असताना हे इनडायरेक्ट टॅक्स विचारात घेतले जात नाही किंवा वस्तूच्या मूल्यातून इनडायरेक्ट टॅक्स वजा केले जातात. त्यानंतर पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदलांची दखल घ्यावी लागते. समजा मागील वर्षी वस्तूची किंमत काय होती, आता या वस्तूची किंमत, प्रत्येक वर्षी वस्तूंच्या किमती थोड्याफार प्रमाणात तरी बदल होत असतात आणि मग राष्ट्रीय उत्पन्न काउंट करताना हा ट्रेंड जो बदल आहे तो सुद्धा विचारात घेणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने राष्ट्रीय उत्पन्न काउंट करताना वस्तूंच्या किमतीतील बदलांचा विचार करूनच उत्पादन मोजलं जातं. त्यानंतर पहा, निर्यात मूल्य आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जे निर्यात मूल्य आहे, निर्यात म्हणजे आपल्या देशातल्या वस्तू विदेशात पाठवल्या आपल्याला विदेशी चलन प्राप्त होतं. मग हे विदेशी चलन काय करायचं आपल्या, कारण की ते प्रोडक्शन आपल्या देशातलं प्रोडक्शन विकलेलं आहे. लक्षात ठेवा, निर्यातीमुळे काय झालंय, आपल्या देशातलं प्रोडक्शन विदेशाला विकलंय आणि त्याचं उत्पन्न आपल्याला मिळालं. मग ते उत्पन्न काय करायचं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काउंट करायचं. या उलट आपण ज्या वस्तू आयात करतो, आयात केल्यामुळे विदेशातलं प्रोडक्शन आपल्या देशात आलंय आणि आपला पैसा विदेशात गेला, म्हणून ते विदेशातनं आपल्या देशात मिळालेलं प्रोडक्शन ते वजा करावं लागतं. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न काउंट करताना निर्यात मूल्य समाविष्ट केलं जातं आणि आयात मूल्य त्यातून वजा केलं जातं. त्यानंतर पहा, भांडवली वस्तूंची जी झीज होते ती सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करावी लागते. घसारा खर्च, इमारत आहे, आता एक विचार करा तुम्ही, इमारत बांधली त्यावेळेस झालेला खर्च आहे
तो त्या इमारतीवरील खर्च आहे. पण ती इमारत डागडुजीला पुढच्या काही वर्षानंतर त्याला कलरिंग वगैरे लागला तर हा घसारा खर्च आहे. त्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी किंवा एखादं भांडवल आहे, त्या भांडवलाचं प्रोडक्शन 2020मध्ये झालं आणि 2019मध्ये त्याची 2022मध्ये त्याची सर्व्हिसिंग असेल, त्यासाठी झालेला खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केला जात नाही. त्यानंतर पुढे पहा जुन्या वस्तूंची खरेदी विक्री. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगितलं मी की एखादी वस्तू 2018 साली तुम्ही घेतली, मग त्या 2018 साली त्या वस्तूचं प्रोडक्शन आहे. समजा बाईक, 1,00,000 रुपयाची बाईक तुम्ही प्रोडक्शन केलं कधी 2018ला. 2018 नंतर 2 वर्ष ती वस्तू वापरली आणि 2020ला ती वस्तू निम्म्या किमतीला विकली. मग आता निम्म्या किमतीला विकल्यानंतर त्याला प्रोडक्शन मिळालं, परंतु प्रत्यक्ष म्हणजे या ज्या काही वस्तू आहे किंवा ज्या जुन्या वस्तूंची खरेदी विक्री होते त्याचं राष्ट्रीय उत्पन्नात काउंटिंग केलं जात नाही. ऑलरेडी त्याचं काउंटिंग 2018च्या प्रोडक्शन मेथडमध्ये काउंट झालेलं आहे. 2018ला 1,00,000 रुपयाची गाडी तयार झाली, ते प्रोडक्शन मूल्य आहे. पण 2020ला ती गाडी जुनी गाडी विकल्यामुळं तुमच्या उत्पादनात भर पडली, परंतु प्रोडक्शन इन्क्रीज झालेलं नाही. प्रोडक्शन कधी काउंट झालंय ते 2018ला. तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाची ही जी उत्पादन पद्धत आहे, प्रोडक्शन मेथड, त्या संदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर अजूनही काही लेक्चरमध्ये माहिती ती आपण पुढील लेक्चरला घेऊ. लेक्चर स्टार्ट टू एंड पूर्ण पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चर संदर्भात काही प्रश्न असतील तर ते यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.